हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मयुरी डेली लॉग्स। तर हा माझा फर्स्ट डेली लॉग आहे ज्यामध्ये मी शेअर केला आहे माझ्या घराचं होम टूर। तर चला बघूया। मी हे सुरुवात बाहेरून केलेली आहे। बाहेर छान छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे आणि मेन गेट आहे हे, जिथे मी देवीचे 2 पावलं काढलेले आहे आणि इथे मनी प्लांट आहे। बाहेर आणखी छान छान झाडं सुद्धा आहे लावली। पुन्हा हे पोर्च मध्ये एक आतमध्ये मनी प्लांट आहे इथे आणि तुळशी आहे। पुन्हा हे आउटडोर डेकोरेटिव्ह प्लांट्स आहे लावलेले, मस्त छान असं मन प्रसन्न वाटते यांना बघितल्यावर। भरपूर असा सूर्यप्रकाश येतो बाहेर आणि विंडोवर सुद्धा एक मनी प्लांट लावलेला आहे। त्यानंतर हे आहे मेन डोर, जिथे मी छान असं वेल काढलेला आहे आणि आतमध्ये आपण एंटर केल्यानंतर हे आहे डोर आणि लगेच मग लेफ्ट साइडला आहे आणखी विंडो आणि बोर्ड आहे तिथे। त्या बोर्डवर की हँगर आहे जे गणपतीचं आहे, आमच्या लग्नाला गिफ्ट म्हणून लग्नामध्ये आलेला आहे ते। नंतर इथे आहे कॉर्नरला, लेफ्ट कॉर्नरला बेड, सेंटरमध्ये आहे टी टेबल आणि टेबलवर छान असं पॉट ठेवलेला आहे, फ्लावर ज्याला आपण फुलदाणी म्हणतो। आणि त्यानंतर आहे सोफा, त्याच्या आजूबाजूला सुद्धा छान फ्लावर पॉट ठेवलेले आहे। आणि ही आमच्या लग्नाची फोटो, म्हणजे लग्नाचे काही बरेचसे फोटो ॲड केलेले आहे, फ्रेम बनवलेली आहे यांनी। त्यानंतर हे 2 सोफे आहे इकडे ठेवलेले आणि राईट साईडला ही विंडो आहे आणखी पुन्हा एक। पुन्हा हे आहे स्नेक प्लांट टीव्हीच्या बाजूला, टीव्ही टेबलच्या बाजूला। आणि हे आहे टीव्ही इथे, ते सुद्धा अवॉर्ड्सचे माझ्या नंदाला मिळालेले आहे ते ठेवलेले आहे। ही माझी सासू आहे, त्यांची डेथ होऊन आता 4 वर्ष झालेली आहे। पुन्हा इथे कॅलेंडर आहे त्याच्याच बाजूला आणि मग बाजूला रूम आहे, तो डोर आहे। त्या डोरच्या वर असं गणेशजीची फोटो आहे, ती सुद्धा आम्हाला गिफ्ट मिळालेली आहे लग्नामध्ये। आणि एंटर केल्यानंतर इकडे लेफ्ट साईडला विंडो आहे, पुन्हा समोर कबर्ड आहे आणि त्याच्याच समोर मग इथे आहे देवघर ज्याला म्हणतो आपण, ते देव आहे छान। आणि मी दिवा लावला आहे तिथे, मस्त छान वाटत आहे आणि धूपचा सुद्धा असं म्हणजे छान सुगंध येत आहे। पुन्हा इकडे ही खिडकी आहे, कपडे हँग केलेले आहे आणि वर सज्ज आहे जिथे बरंच असं सामान ठेवलेलं आहे, पेटी, सूप वगैरे। पुन्हा हा बाहेर जाण्याचा रस्ता आहे, स्टेअरकेस। तर वर आहे किचन माझं। तर इथून या स्टेअरकेस पायऱ्या चढल्यानंतर एंटर करतो आपण वर, जे समोर वॉशरूम आहे आणि इकडे बाजूला आहे ब्रश वगैरे करतो त्याचं बेसिंग आणि वॉशिंग मशीन आहे। आणि या सुद्धा पायऱ्या आणखी वर जाण्याच्या आहे। हे वॉशरूम आहे। त्याच्यानंतर इकडे आहे किचन माझं। किचनमध्ये एंटर केल्यानंतर हे आहे इथे विंडो एक आणि हे रॅक आहे। गॅस वट्टा आहे हा, इथे डबे वगैरे ठेवलेले आहे आणि कुट्यावर सुद्धा मिक्सर, बरंच सामान ठेवलेलं आहे। बास्केट आहे आलू कांदे ठेवलेली आणि त्याच्याच बाजूला आहे फ्रीज। रॅकमध्ये भरपूरशी असे भांडे ठेवलेले आहे, डबे, चम्मच वगैरे। आणि हे फ्रीज आहे जे आम्ही ऑनलाईन बोलवलेलं आहे आत्ताच दिवाळीला। त्यानंतर बाजूला आहे बेडरूम, इथे आहे खिडकी जिथे सामान ठेवलेलं आहे आणि हा कबर्ड आहे जिथे माझे आणि माझ्या हस्बंडचे कपडे आहे। ही बाज आहे, जी तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता बऱ्याचशाकडे दिवाण वगैरे असतात, पण आता माझ्या सासरे म्हणजे त्यांना बरं नसते म्हणून आम्ही ते ठेवलेलं आहे। आणि आमचा बेड आहे, बेडवर आमची छान फोटो फ्रेम ठेवलेली आहे, विंडो आहे आणि ही आहे बाल्कनी जिथे आणखी छान छान जेड प्लांट्स, गुलाबाचं फूल, मनी प्लांट
पर्पल हार्ट, शेवंतीचे फुलं, पुन्हा स्नेक प्लांट आहे. हे आहे माझं छान छोटंसं आणि सुंदर असं घर. मी कशा प्रकारे ऑर्गनाइज केलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. कीप वॉचिंग, लविंग अँड कीप सपोर्टिंग.